सुपर आयडिया दिली. एक काम करा म्हणलं, तर तुम्हाला तर विकासावर बोलता यायचं नाही. विकास तर तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, मग तुम्ही साखर आणि डाळ वाटा. साखर डाळ वाटली तुमच्याकडे, कसं पुरण? कंजूस मनाने दिल्यावर कसं पुरण? लय मोकळ्या मनाने द्यायचं होतं तर कुपनाचे झेरॉक्स बिरॉक्स घ्यायलाच नव्हते पाहिजे ना. कुपनाचे झेरॉक्स द्या, त्याच्यावर नंबर टाकून द्या. नंबर नसावे घे मागं नंबर दे टाकून. असं जर दिलं तर कसं पुरणार आहे? वास्तविक पाहता आमदार खासदारांचं काम काय असतं? काय काम असतं? काय काम असतं साहेब? विकासाचं काम असतं. गावातले प्रलंबित प्रश्न सोडवणे, परिसरातले प्रलंबित प्रश्न सोडवणे हे आमदार खासदारांचं काम असतं. पण इथं खासदार साहेबांच्या लक्षातच नाही आलं. त्यांना वाटलं आता 5 वर्षात काही करता नाही आलं, मग आता चला जमलं तर जमलं, डाळीवन गुळाव साखरी. आणि लोकांना नुसती दिशाभूल करायची. तुम्ही संसदेमध्ये लोकसभेत शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस जाता त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे ना. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे. एक सुद्धा 5 वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचा एक सुद्धा प्रश्न उपस्थित केला नाही त्यांनी. आपण ज्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तिथे जातो, एक प्रश्न मांडला नाही. आणि त्यांना एक सवय दुसरी, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. त्यांनी काय केलं, अमित शहाला भेटले. अमित शहाला भेटल्यानंतर असं लोकांना दाखवलं की आता निर्यात बंदी उठवली म्हणले. आम्ही मीडियावाल्यांना सांगितलं कांद्याची निर्यात बंदी उठवली म्हणले. मीडियावाल्यांना सांगितलं, प्रेसवाल्यांना सांगितलं, छापून आलं, टीव्हीला लागले. आणि त्या लगेच दुसऱ्या दिवशी मार्केट कमिटीत सातकारनगरच्या आणि तिथं असं भाषण केलं, म्हणले कांद्याची निर्यात बंदी फक्त माझ्यामुळे उठली म्हणले, मीच उठवली. आणि तास 2-4 तास गेले तर लगेच त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं ही जी बातमी ही चुकीची, निर्यात बंदी सुटली नाही. म्हणजे किती खोटं बोलायचं. भाषणात सुद्धा काय सांगितलं होतं त्यांनी, मी मतच मागायला येणार नाही म्हणते. आता काय बऱ्याच ठिकाणी आज सांगितलं. त्या मागं आम्ही याला गेलो तर शेवगाव तालुक्यात पण काही गावांनी सांगितलं ताजनापूरची एक लिफ्ट योजना होती. तिथं सांगितलं ती योजना जर नाही झाली तर आम्ही मतच मागायला येणार नाही. इकडं मागं निळवंड्याच्या भागात परिसरातील लोक सांगत होते, म्हणलं त्यांनी सांगितलं होतं निळवंड्याचं नाही झालं तर आम्ही मतच मागायला येणार नाही. म्हणजे खोटं बोलायचं. तुम्ही त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही बाजू मांडू शकत नाही. शेतकऱ्यांना शेतीचा मालाचा बाजारभाव जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर मजुरी, खतं, बी बियाण्याचं सगळं कॅल्क्युलेशन केलं, जो मार्केटमध्ये माल जातो त्याचे मुद्दल सुद्धा वसूल होत नाही. आणि मग पर्यायी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. सरकार काय म्हणते की बाजू शेतकऱ्याची आत्महत्या थांबली पाहिजे. शेतकऱ्याची आत्महत्या जर थांबवायची असेल तर शेतीमालाला बाजारभाव द्या ना. शेतीमालाला बाजारभाव द्या. दुसरं शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून कुठला धंदा आहे? दूध धंदा. दुधाची परिस्थिती काय? 20 रुपयाला पाण्याची बाटली. आणि दुधाची काय रेट आहे आज? 25 रुपये नाही साहेब, कमी झाली 2 रुपये. 22, 23, 24 रुपयापर्यंत दुधाला बाजारभाव आहे आज. अहो दूध पाणी 20 रुपयाला भेटत आणि दूध 22-23 रुपयाला जर दूध भेटते. तुम्ही दूध दरवाढीच्या बाबत प्रश्न मांडायचा विषयच नाही. दूध दरवाढी ही तुमच्याच हातात होती ना. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दुग्ध विकास मंत्री होते. ते दुधाला दरवाढ देऊ शकत होते, पण नाही, करायचंच नाही. काही राजकारण करायचं ते फक्त जिरवाजिरवीसाठी राजकारण करायचं. राजकारणात फक्त व्यक्तिगत लोकांना टार्गेट करायचं. ह्या भावनेने जर राजकारण केलं तर कसं चालणार आहे? अहो सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देता आला पाहिजे. गावागावातल्या विकासाचे प्रलंबित प्रश्न त्या सोडवता आले पाहिजे. यासाठी सत्ता असते. आणि या ठिकाणी सत्तेचा गैरवापर केला जातो. जर हे सगळं अपयश ज्यावेळेस पदरी आलं, ज्यावेळेस लोकांच्याच मतं मागायला जायचं. आज लोकांच्या आलं निवडणुकीला मतं मागायला येत असताना त्यांनी काय सांगायला पाहिजे? कुठला मुद्दा घेऊन यायला पाहिजे होतं? निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मी 2019ला तुम्ही मला खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं. मी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या भागातील हा प्रश्न सोडला, त्या भागातील ते काम केलं. हा माझ्या विकास कामांचा लेखाजोखा पहा. एवढा निधी मी आणला, एवढे कामं पूर्ण झाले आणि एवढे कामं प्रस्तावित आहे.
ते पुढल्या कालखंडात मी काम करेन असं त्यांनी सांगायला पाहिजे. आज मी काय सांगतोय तुम्हाला, मी हे सगळं समजून घेतोय. समजून घेतल्यानंतर आपण निश्चित तुम्हाला आश्वासित करतोय का आपण ते काम करून घेऊ. पण त्यांना आज आता समजून घेण्याची वेळ नाही त्यांच्याकडे. त्यांनी काय सांगायला पाहिजे, मी हे काम केलं ते काम केलं. तो मुद्दा बाजूला राहिला, त्या मुद्द्यावर बोलणं अपेक्षित होतं. आज आता प्राजक्त दादांना 4.5 वर्ष झाले आमदार होऊन. आता ते ज्या गावात जातात ते काय सांगते, आपण ह्या योजनेसाठी हा पाठपुरावा केला म्हणून ती योजना चालू झाली. तुमच्या गावात रस्ता मी केला, सभामंडप केला, लोकच सांगतात तुम्ही हे दिलं ते दिलं, लोक सांगतात. हा मुद्दा त्यांच्याबरोबर ठीक आहे. आज मी माझ्या मतदारसंघात जर हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जर गेलो, मी म्हणलो तुम्हाला आता विषय समजून घ्यायचे, समजून घेऊन आता मी मार्ग काढणार आहे, तुम्हाला हे आश्वासित करतो मी. लोकांना तू काय 4.5 वर्षी काय करतो, आता मला तिथे गेल्यावर काय सांगावं लागेल, तुमच्या गावात तुम्ही मला पत्र दिलं, मी तुम्हाला रस्ता करून दिला, सभामंडप करून दिला, बंधारे करून दिले, हे पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केला, हे मला सांगावं लागेल ना. तसं त्या बाबतीत त्यांनी यावेळेस निवडणुकीला सामोरं जात असताना ते सांगणं अपेक्षित होतं. पण आपण काहीच केलं नाही ना, भोपळा फक्त गप्पा विकासाच्या मारल्या. मग आता हे अपेश आपलं झाकून ठेवायचं, मग काय मार्ग करता येईल. काल परवा एक ठिकाणी भाषणात काही सांगितलं, समोरच्या उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का नाही, इंग्लिश बोलता येते का नाही असं प्रश्न विचारला. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा खासदार पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवली ना, तुम्ही मातृभाषेत तुमचं प्रभावीपणे मांडू शकता, नुसतं मांडून जमत नाही, ते कार्यान्वित करू शकता, कार्यान्वित केलं पाहिजे. शेवट आपण त्या लोकसभेत संसदेत कुठल्या भाषेत मांडणी करायची ही आपल्या मातृभाषेवर अवलंबून आहे ना. एखादा केरळचा माणूस आला केरळी भाषेत बोलणार आहे ना, एखादा तमिळनाडूचा आला तमिळी भाषेत बोलणार आहे का. तिथं असं ठरवलेलं आहे का इंग्रजीतच बोलायचं. काम महत्त्वाचं आहे, मेरिट महत्त्वाचं आहे. म्हणजे विषय कशा पद्धतीने डायव्हर्ट करायचा, चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला जातो. आपला आपेच झाकून ठेवायचं ना, मग असे वेगवेगळ्या मार्गाने काहीतरी. आत्ता मला एका पत्रकाराने सांगितलं की कुठं व्हिडिओ क्लिप म्हणजे काय, फोनचं रेकॉर्डिंग काय दुसऱ्या 30% माणसांचं झालं. आणि ज्याला फोन केला त्याचं नाव घेतलं आणि ज्यांनी ऐकलं ते दोघं म्हणतात आमचा काहीच संबंध नाही. पण तरी SP ऑफिसला आमच्या जीविताला धोका आहे. आम्हाला संरक्षण पाहिजे. कोणचं? Z+ संरक्षण पाहिजे. लोकप्रतिनिधीचा याचा अर्थ काय असतो, तो त्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्याकडे असते. आणि जर लोकप्रतिनिधी याला संरक्षण घेऊन येण्याची वेळ आली तर काय संरक्षण देणार लोकांना. म्हणजे विषय डायव्हर्ट करायचा. आमच्या बाबत 1000 लोक आम्हाला फोनवर शेत येतात आम्हाला डायरेक्ट, मग आम्ही तेच लावून धरतो, काय सोडून द्यायचं, चाललंय पुढं चालायचं, चालू राहिलं आहे का नाही. म्हणजे कुठल्या गोष्टीचा राजकारणाला तुम्ही रंग देता हे सुद्धा तुमच्या लक्षात येईना. अरे तुम्ही विकासावर बोला ना, मग गप्पा मारता तुम्ही, तुमच्या तोंडानेच सगळं हे केलं ना. तुम्ही भाषणात काय सांगता, 50-60 वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं राज्य आहे सांगतात ना, आमचं प्रभुत्व आहे या जिल्ह्यावर. मग मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने एकच प्रश्न विचारतो त्यांना, मग 50-60 वर्षाच्या तुमच्या राजकीय कार्यकालामध्ये तुमच्या कुटुंबाने 60 वर्ष राजकारण केलं तुम्ही म्हणता, एखादा तरी असा प्रोजेक्ट आणला का त्या प्रोजेक्टचा कमीत कमी लोकांना, आजूबाजूच्या लोकांना फायदा होईल, 25 वर्ष तुमचं नाव राहील, असा एखादा प्रोजेक्ट आणला का. कुठलं असं एखादं मोठं काम केलं का तुम्ही. साधं शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा आणता आलं नाही तुम्हाला. आपल्याला आपल्या गरिबांच्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं असेल चांगल्या दर्जाचं, कुठं जावं लागतं, पुण्याला जावं लागतं. पुन्हा हे शिक्षणाची माहेरघर आहे. जर तुम्ही चांगल्या शासकीय शिक्षणाच्या सुखसुविधा इथं उपलब्ध करून दिल्या असत्या तर माझ्या गरिबाचे मुलं याच ठिकाणी शिकले असते. पण नाही, तुम्हाला माहिती आहे जर इथं मेडिकल कॉलेज आणलं तर आपल्या मेडिकल कॉलेजचं काय. इथं जर सरकारी शिक्षण सगळ्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध करून दिलं तर मग आमच्या कॉलेजचं काय. इथं पण स्वार्थ तुम्ही.